मॅरेज इज इनसिग्निफिकंट असं म्हणणारी, आठवणींवर जगेन असं म्हणणारी, तत्वज्ञानासारखा विषय शिकवणारी माझी माय स्वीट ग्लोरिया, तिला वेळ लागला. भाऊराव, मला इतके दिवस सारखा प्रश्न पडायचा, ही वेडी माणसं डोक्यात काय घेतात, त्यांना कुठल्या जुन्या आठवणी येतात. त्या वेड्यांच्या इस्पितळात एका काळोख्या खोलीत बसून ग्लोरिया माझी आठवण काढत असेल. तिच्या मनात माझ्या संबंधी कुठल्या आठवणी येत असतील. मी फुलं घेऊन जाईन म्हणून ती वाट बघत बसली असेल. हा, हो, नाही, हो, शांत राहायला हवं, शांत राहायला हवं. बरोबर आहे. नाही, मला सारखी सारखी भीती वाटते भाऊराव, की एवढा विचार करता करता एखाद दिवशी मीच वेडा होईन की काय. नाही नाही, मी विसरायला हवं. बरोबर आहे तुमचं, मी सगळं विसरायला हवं. थांबा, मी तुम्हाला एक दाखवतो. हे फ्रॉक्स, हा सॅटिनचा वन पीस जम्पर फ्रॉक, इंग्लंडहून आणलेला, मेड टू ऑर्डर, टू फिट दमयंती. माझी इच्छा होती, दमयंतीशी लग्न झाल्यानंतर आपण अगदी एकांतात असताना आपल्या हाताने हा फ्रॉक तिला चढवावा. मग ती ग्लोरिया सारखी दिसली असती. आणि आणखी एक रेशमी सैल धागा. हे असले झगे इंग्लंडमध्ये गरोदर बायका वापरतात. आय डोंट नो. काहींच्या मते त्या बायका त्या झग्यामध्ये खूप वाईट दिसतात. मला असं वाटतं, जरा पोट दिसू लागलं की गरोदर बाई या झग्यात मार्वलस दिसते. मार्वलस. लेट्स फॉरगेट इट. लेट्स फॉरगेट इट. प्रेम, निष्ठा, आत्मीयता वगैरे या सगळ्या भावना असल्या तरी त्या आपोआप निर्माण होत नाहीत. त्या खऱ्याखुऱ्या अस्सल निर्माण होण्याकरता मुळात शरीर सुख पाहिजे, इंद्रिय सुख पाहिजे. मूळ आहे सेक्स, विषयोपभोग. विषयोपभोग करून एकदा शरीर सुखावलं की मग त्या शरीर सुखावर प्रेम, निष्ठा, आत्मीयता वगैरे. Why I tell you? I tell you why. ग्लोरियाच्या सगळ्या पत्रात तिने गुप्त चित्र काढली होती. ऑल डॅम सेक्सी एक्सप्रेशन ऑफ द सेक्स. ग्लोरियाला माहिती होतं की तिचं माझं लग्न होणार नव्हतं, मी इंग्लंडला परत जाणार नव्हतो, तरीही ती त्या सगळ्या पत्रांमध्ये चित्र काढत होती. आमच्या मावशींनी काय करावं भाऊराव, सांगा ना. आमच्या मावशींनी काय करावं. मागे एकदा लंडनमध्ये असताना ऐकलं होतं की तिने आमच्या आप्पांना मिठी मारली. आमचे आप्पा वयाने खूप मोठे, तरीही. नंतर म्हणे आप्पांनी तिचं थोबाड फोडलं होतं. मध्ये इथे एकदा बालगंधर्ववाले होते ना, ते तिला भेटायला आत गेले. मीच पाठवलं होतं त्यांना. तर ही त्यांचा हात धरून उभी राहिली.
नारायणराव हसले. मलाही तेव्हा राग आला, पण आता असं वाटतं की त्यात तिची काहीही चूक नव्हती भाऊराव, काहीही चूक नव्हती. लक्षात घ्या भाऊराव, ती वयात आली तेव्हा ती विद्रूप विधवा होती. तिने नवऱ्याची संसाराची स्वप्न पाहावी तेव्हा ती विद्रूप विधवा होती. नवऱ्याच्या कुशीत झोपावं असं तिला वाटावं तेव्हाही ती विद्रूप विधवा होती. जिम नॉर्टनची काडी पेटून एखादी ज्योत पाहावी तेव्हाही ती. आमच्या मावशीने चित्र कुठे काढावीत सगळ्या? आमच्या मावशीनी चित्र कुठे काढावीत सांगा ना भाऊराव. या प्रश्नानं मी रात्रभर मी काल विचार करत मॅड झालो असतो, खरंच सांगतो मॅड झालो असतो मी. या समाजाने तिला जिवंत गाडलं आणि मी एक महामूर्ख, शतमूर्ख, मी तिला तोंड दाखवायची बंदी घातली. मी आणखी अन्याय केला तिच्यावर भाऊराव. नाही मला मी जर तिची क्षमा मागितली नाही ना भाऊराव तर मला आता खरंच खूप वेळ लागेल. तुम्ही तिला माझ्या पुढ्यात आणा, माझ्या पुढ्यात तिला आणा आणि तुम्ही तिला सांगा म्हणावं, माझ्या धाडस नाही तिला सगळं सांगण्याचं. तुम्ही तिला सांगा म्हणावं मला क्षमा कर, मला क्षमा कर.